झाकली मूठ 1.25 लाखाची। मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य असा मोर्चा निघाला होता। त्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे विलास लांडे, अण्णा बनसोडे, उपसभापती योगेश बहल व इतरही कार्यकारिणीतली मंडळी या मोर्चाचे नेतृत्व करत होती। खरे तर सरकारच्या विरोधात मोर्चा काढणे म्हणजे सरकारमध्ये सामील असणाऱ्या लोकांनी मोर्चात सहभागी होणे हे चुकीचेच आहे। कारण त्यांना सरकारमध्ये याच्यासाठीच बसवलेले असते की जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकारमध्ये बसवूनच ते मिटवायचे असतात किंवा ते साध्य करायचे असतात। पण तसे न करता महानगरपालिकेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचा हेतू ठेवलेला असताना खूप मोठ्या प्रमाणात काही मोर्चा निघालेला नाही। पुढे या मोर्चाला सामोरे जाताना महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी आपली कॅबिन सोडून किंवा आपलं कक्ष सोडून खाली आला नाही व यांचे निवेदन घेतलेले नाही। ही बेशर्मीची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे। मित्रांनो, यातही आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की विधानसभेमध्ये मंत्री, कॅबिनेट मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यावर आदेश देणारे उपसभापती सुद्धा या मोर्चात असल्याने त्यांचा अपमान झाला म्हणून काही लोकांनी पुन्हा काही दिवसांनी एक मोर्चा आयोजित केला होता। हे आपण लक्षात ठेवले पाहिजे की झाकली मूठ 1.25 लाखाची असायला पाहिजे होती। ती सगळ्या लोकांना ज्यांना माहीत नव्हतं की या मोर्चाला उपसभापती नेतृत्व करत होते आणि त्यांच्या हातचे निवेदन घेण्यासाठी आयुक्त किंवा उपायुक्त किंवा सहआयुक्त आला नाही, ही यामुळे त्यांची बदनामी झाली किंवा त्यांना जातीच्या याच्यातून डावलले गेले, अशा प्रकारची भूमिका काही तरुण कार्यकर्त्यांनी घेतली होती। त्यात पिंपरी चिंचवड शहरातले काही कार्यकर्ते नव्हतेच, काही कार्यकर्ते कुणी पुण्यावरून तर काही कार्यकर्ते ह्याच्यावरून पनवेलवरून आयात करण्यात आले होते। ते आयात केलेले कार्यकर्ते त्यांना इथल्या प्रश्नांची जाणीव नसल्याने त्यांनी पोलिसाला इकडे तिकडे बोलून किंवा वेडेवाकडे कमिशनरला बोलून त्यांनी सभेत आपली बुद्धी पाजळली होती। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण उपसभापती यांना कळलं पाहिजे होते की हे सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये माहीत नसताना आपण झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून गप्प बसायला पाहिजे होते। पण गप्प न बसता एक मोर्चा काढून त्यामध्ये आपली मूठ उघडी केली आणि आपलीच लाज आपण उघड्यावर टाकली। आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतं, ठेविली का लाज इथे कुणी ठेविली, लाज उघडी भीमाची यांनी मांडली। जय भीम, जय भारत।